श्री स्वामी समर्थ. आज एका सुंदर छान अशा दिवसाची सुरुवात आपल्या स्वामींच्या दर्शनापासून. तर सगळ्यांनी स्वामींचं दर्शन घ्या आणि तुम्हाला काय वाटतंय, किती पॉझिटिव्ह वाटतं हे कमेंटमध्ये सांगा. तर बघा, सर्वांनाच घरामध्ये स्वामी असले ना की त्या घरामध्ये नेहमीच प्रसन्न वातावरण राहतं. आणि हो बरं का, स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही. चला तर आज सुंदर अशी रांगोळी काढणार आहे. तर दिवसाची सुरुवात तर आपल्या स्वामींपासून झाली. चला मजा आज म्हटलं आपल्या मैत्रिणींची रांगोळी शेअर करूया. तर रांगोळीचे व्हिडिओ फार मैत्रिणींना माझ्या पाहायला आवडतात, त्यामुळे चला म्हटलं आज सुंदर अशी कमळाची रांगोळी अगदी सोप्या पद्धतीने तुमच्याशी शेअर करते. ज्या ताईंना रांगोळ्या काढता येत नाहीत ना, त्यांच्यासाठी ही रांगोळी खास आहे. कारण अशी पद्धत दाखवलेली आहे की ज्यांना कमळ काढता येत नाही ना, तर त्यांनी अशा पद्धतीनं कमळ काढावं, जेणेकरून इझी आपल्याला हे कमळ काढता येईल. तर बघू शकताय, मध्ये अशी बरोबर सेंटरला एक रेष ओढली आणि त्याच्या हिशोबाने साईडने मी जे आहे ते आधी हे काढून घेतले. म्हणजे सहज ज्याला कोणाला रांगोळी काढता येत नाहीत ना, त्यालासुद्धा ही इझिली रांगोळी काढता येईल अशी सुंदर अशी रांगोळी आहे. सहज असा हात ओळतो आणि सहज ही रांगोळी काढली जाते. तर ही रांगोळी कलर दिल्यानंतर तर आणखीनच सुंदर दिसते. प्रत्येकाची वेगळी चॉईस असते. कोणाचा कसा छंद असतो, कोणाचा कसा छंद असतो. तर मला लहानपणापासून मात्र रांगोळी काढायचा छंद खूपच होता. आणि त्यामुळे लहानपणापासून आहे ना, माझं एकच डोक्यात असायचं, माझ्या मोठ्या बहिणी ज्या आहेत ना, तर त्या रांगोळ्या काढलेल्या पाहिजे. आणि तशाच रांगोळ्या मी पाहून काढायला शिकले. आणि त्यानंतर मी स्वतःच आपल्या दारामध्ये अशा छोट्या सुरुवातीपासून काढत गेले. आणि ही मला आवड पहिल्यापासूनच आहे. मी शाळेमध्ये सुद्धा आमच्या जसं असं कॉम्पिटिशन हे असलं ना, तर मी रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे, नंबर यायचे. तर असं काहीच लहानपणापासूनच ही म्हणजे रांगोळ्या काढण्याची जी ही आहे ना, ती मला आवड होती. आणि बघू शकताय सुंदर अशी आपली कमळाची रांगोळी. तर हे रांगोळी काढून तयार झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की वरच्या भागामध्ये मला कलर भरायचं राहून गेलं. पण तरीसुद्धा किती सुंदर दिसते. मध्ये मी पांढरा पिवळाच ठेवणार होते, पण पुढच्या पाकळी आहेत ना, त्याला फक्त कलर भरायचा राहून गेला. तर असं आपली सुंदर अशी रांगोळी काढून झाल्यानंतर उंबरापूजन करून घेतलं नेहमीप्रमाणे. आणि उंबऱ्यावरती छोटीशीच पावलं काढली. आणि जवळनं तुम्हाला मी आता कमळ दाखवते. तर वरच्या पाकळ्या आहेत ना, तर ह्या गडबडीमध्ये राहून गेल्या. तर अशा छोट्या मोठ्या चुका होतच असतात प्रत्येकाकडून, आणि माझ्याकडून सुद्धा अशा गडबडीच्या घाईच्या ह्याच्यामध्ये होतात. तर कमळ तर आपलं छान काढून झालं. त्यानंतर ह्यांचा शनिवार होता, त्यामुळे ह्यांना मी परवा जे की आपण वेपर्स पापड्या हे जे केलं होतं ना, तर ते तळलं होतं, ते तुम्हाला दाखवते. बघू शकता, कारण ह्याचा रिव द्यायचं राहूनच गेलं होतं. म्हणजे ह्या कशा झाल्यात हे तुम्हाला दाखवायचं राहून गेलं होतं. तर हे जे सगळं तळलेलं आहे, तर चला म्हटलं आज तळले तर तुम्हाला दाखवावं, शनिवार होता. चला तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी.